निर्माण होत आहे, जागोजागी खड्डे पडलेले आहेत, अपघात होत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत लोक, तरी पण ठेकेदार जाड कातडीचे आहेत, कारण की ते अजूनपर्यंत 5-5 वर्ष 6 वर्ष झालेले आहेत, मात्र रस्ते पूर्ण झालेले नाहीत. लोकांच्या नागरिकांच्या समस्या, शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे. मानव मिशनच्या बसेस काही ठिकाणी जात आहेत तर काही ठिकाणी जात आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. आपली सर्व रस्त्याचे विषय मार्गी लावलेले आहे, फारच अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. नॅशनल हायवेचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता सरकारने 500 कोटी रुपयाचं विशेष पॅकेज दिलेलं आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतूनही आपण रस्ते करत आहोत आणि आता जे नवीन डिसेंबर मध्ये जो अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये देखील गडचिरोली जिल्ह्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल, कारण की या रस्त्याचा अनुशेष खूप मोठा आहे, परंतु सर्व अनुशेष गतीने दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. सर, गडचिरोली पासून आष्टी पासून सिरोंच्यापर्यंत जागोजागी रस्ते होत आहेत, मात्र काही ठिकाणी नाल्याचे काम झालेले आहे, पुलियाचे काम झाले, मात्र आजूबाजूला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. आणि बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्याच्या कामाची लांबी जास्त आहे, हे आपण तपासून घ्या. आणि त्याला अधिक जास्त निधी देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः सांगितलं आणि त्याने डिपार्टमेंटला सांगून ठेवलं आहे की गडचिरोलीचं कुठल्याही प्रस्ताव थांबू नये. आणि म्हणून जास्तीत जास्त स्वतः आपले आमदार साहेब देखील या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये देखील आता नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर नवीन कामं मंजूर झाले नाही, परंतु जेव्हा मंजूर होतील त्यामध्ये गडचिरोलीला निश्चितच पहिलं प्राधान्य देण्यात येईल. सर, ठेकेदारांचे थकीत बिल कधी मंजूर होणार? ठेकेदारांनी आता आत्महत्या करणे सुरू केले आहे. लवकर मिळणार आहे. सर, आज एक ठेकेदार गेलेला आहे जलजीवन मिशनचा. लवकर मिळणार आहे. 50 लाख रुपये रुपयापर्यंत मिळाले आहे. 50 लाख वर थांबले आहेत. 50 लाख रुपयापर्यंत मिळाले. 50 लाख वर थांबलेले आहेत. छोटे लोक 80% निपटले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.